नमस्कार, मालवणी किचन आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. त्या आज 30 तारीख आहे, 30 जून. कोकणात खूप जोरदार पाऊस आहे सध्या. म्हणजे ह्यो आठवडा तर लय पाऊस पडलो कोकणात. नुसतो ओत्ता पाऊस आणि व्हाळवेळी पण आता भरूक लागली. आता मग तुमका दाखवते, व्हाळ जरा दाखवते. आपण आता आमच्या दुसऱ्या बागेत आलो आहे. ही बघा, ही त्या साईडला भात शेती आहे आणि इकडे आम्ही वय घालून कंपाऊंड केलं आहे. इकडनं आमच्या काजू सगळ्या सुरू होतात. तर काय आहे, आम्ही साफसफाई बघा कशी केली आहे. थोडंसं इकडचं थोडासा पॅसेज राहिलं आहे फक्त, बट बाकीचं आम्ही तिकडनं ऑलमोस्ट सगळं क्लीन केलेलं आहे. इकडे पण आम्ही काजू साफ करून घेतलेत. आता फक्त हे जे आजूबाजूचं रान आहे आणि हे जे गोळा केलं आहे ते इकडे एक ढिगारा बनवून ठेवू. हे बघा, इकडे पण सेम तसंच केलेलं आहे. तर बघा, तिकडे काका त्या साईडला काजू पण साफ करतोय. तर मी मगाशी जी दाखवली व्हिडिओ ते आमचं पहिलं कंपाऊंड होतं आणि हे जे आहे हे काजूचं दुसरं कंपाऊंड आहे. तर आता ह्या साईडने जी झाडं आली आहेत काजूवर ती सगळी साफ करून आजूबाजूचा परिसर क्लीन करून बघा इकडे हा ढिगारा केला आहे. इकडे हे सगळं जे रान काढलं आहे काकाने ते आता मी ह्या ढिगाऱ्यात किंवा नवीन ढिगारे इकडे बनवेल, साठवून ठेवू. तर ही आमची दुसरी बाग. इकडे पण साधारणतः 30-35 आहेत झाडं काजूची आणि त्या साईडला 3 फणस लावलेले आहेत, म्हणजे वरच्या साईडला. तर हा आपल्या एक बागेचा छोटासा टूर. काय आता मी काम करते काय, ह्या फक्त आता ओढून माका एक ढिगारो, असा जो ढिगारो बनवलं आहे तसं एक ढिगारो बनवूचं. तर आता मी कामाक लागते. हे बघा, हे व्हाळ पण आता चांगले वाहूक लागली आहेत पावसामुळे. बऱ्यापैकी पाऊस झालो आहे ह्या आठवड्यात. परत तुम्ही शेतीच्या पण ह्याच्यात बघू शकता, वाफ्यात पण बऱ्यापैकी पाणी साठलेलं आहे आता. आणि ही आपली बाग काजूची आणि ही एक बाग, ही बघा. तर आपण साफसफाई पण केलेली, ती पण बघू शकता तुम्ही, कारण का सेकंड पार्ट आला नव्हता आपला. तरी बघा, ही एक बाग आहे आपली. ही इकडे काजूचं झाड, इकडे एक काजूचं झाड आहे, ते एक काजूचं झाड आहे आणि पुढे जांभळ आणि इकडे रतांबी लावली आहेत. अजूनही थोडंसं तिकडचं आता मला साफ करावं लागणार परत. पण बघा, ही एक बाग आणि आपली ही एक बाग. इकडे पण तुम्हाला थोडासा ओव्हरव्ह्यू देतो. पाऊस जोरदार आहे सध्या कोकणात. कसा जायचा खाली तर पण समजत नाही. बघा, खाली वाफ्यात पण चांगलं पाणी साठलेलं आहे सध्या तरी. हे बघा, आणि पाऊस पण जोरदार आहे. हे बघा, हे आमचे काजू, हे आम्ही शेतीच्याच जमिनीत लावलेले आहेत. फक्त इकडे एवढाच प्रॉब्लेम आहे की पाणी साठतं, बट पाण्याला पण आम्ही हे बघा असे वाट करून दिलेली आहे. तिकडे पण कसं सोडलेलं आहे बाळात पुढे. ही आपली छोटीशी बाग. आवाज माझा येणार नाही कारण का पाऊस जोरदार आहे थोडा. ही खालची बाग, ही पण आता आपण साफसफाई चांगली केलेली आहे त्याची. हे बघा, आणि इकडेच आपल्याला तो साप दिसलेला, तो पण मी ह्याच्यात पुढे दाखवेल तुम्हाला. सापाचं पिल्लू होतं ते पण इकडेच दिसलेलं आपल्याला. पाऊस बघा, हाय एन्जॉय. पाऊस तर काय फुल फॉर्म मध्ये आहे. थोडीशी आता सर कमी झाली म्हणून तुम्हाला आता परत एकदा थोडासा ओव्हरव्ह्यू देतो. तरी बघा, ही आपली एक बाग. नेमकं काय लोकांना थोडंसं कन्फ्युजन होतं कायना, तर मला विचारतात नक्की किती बाग आहेत. तर आमच्या टोटल 4 बाग आहेत काजूच्या. काजू आणि आंबे त्याच्यात मिक्स आहे. आणि सोबत आम्ही मधी बघा दाखवतो तुम्हाला, रामफळ, फणस, जांभळ असे पण लावलेले आहेत. परत रतांबी, हे बघा, हे आता इकडे रामफळाचं झाड आहे.
हे रामफळ आहे, तिकडे एक रामफळ आहे, त्या साईडला फणस आहे पुढे. आता ते कसं आहे पाणी खूप आहे म्हणून मी जात नाही. त्या साईडला परत 2 रामफळं लावली आहेत. पेरूचं झाड आहे हे बघा, हे वालं जे आहे ना हे पेरूचं झाड आहे आणि बाकीच्या सगळ्या काजू आहेत. तर ही एक बाग आपली. आणि जी दुसरी बाग आहे ती अपोजिट साईडला आहे, थोडीशी पुढे जाऊन एक बाग आहे. तर हे बघा, हे आम्ही आता सध्या मे महिन्यात माझा काय प्रॉब्लेम झालेला की दिवस कमी होते, त्याच्यामुळे हा वरचा वाफा मी पूर्ण क्लीन केलेला. आत्ता जेव्हा आलो तेव्हा थोडासा हा बघा, हा खालचा भाग क्लीन केला आहे. तरी पण हे 2-3 काजू राहिल्याच आहेत तशा क्लीन करायच्या. ते आता बघू, 2-3 दिवस आहेत त्याच्यात करेल मी. बट काय नंतर मग व्हिडिओ काढायला टाईम नाही भेटत. आणि मला व्हिडिओचा तो पहिला पार्ट मी जो टाकला आहे तो पण आपल्याला एंड करायचा आहे. त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईल, तो पण तुम्ही बघा की मी मे महिन्यात कसं साफ केलं आहे. आणि आता पावसात हे बघा इकडे नाही एवढं पाणी तरी असतं, बट त्याचा कोणत्याही झाडांना काही इफेक्ट होत नाही. आता ही बघा, ही पण नाही 3 ते 4 वर्षापूर्वीच्या ह्या सगळ्या काजू आहेत, चांगल्या वाढलेल्या आहेत हाईटला. फक्त एकच आहे, इकडे जेव्हा आम्हाला खत टाकायचं असतं तेव्हा असं करावं लागतं की पाऊस सुरुवात होणार त्याच्या थोडंसं अगोदर, म्हणजे 2-3 दिवस अशा सरी पडल्या की लगेच आम्हाला खत टाकावं लागतं, नाहीतर खत टाकायला भेटत नाही इकडे. कारण का पाणी साठतंय, तर पाणी साठल्यावर खड्डा कसा खणणार. तर मग आम्हाला तेव्हा खत टाकायला नाही होत, तर ते फक्त आम्हाला जजमेंट करून तिकडे खत टाकावं लागतं. बाकी जर पाणी असेल तर त्याचा काजूच्या झाडांना किंवा इतरही, मी जसं रामफळ दाखवलं तिकडे फणस आहे, पेरूचं झाड आहे, एवढा काही इफेक्ट होत नाही. आता वय म्हणून पण आम्ही बघा, वय म्हणजे काय, आता संरक्षण मे महिन्यात आणि कसे गाईढोरा गुराढोरा फिरत असतात, तर ही आपण वय केलेली आहे. आता ही वय पण कशी, आपल्या जंगलातूनच, हे जे आजूबाजूला जंगल आहे त्याच्यातून जे भेटतं यूज करायला, म्हणजे नारळाची झावळं आहेत, त्याच्यानंतर बांबूची बांधायला इकडे वेली असतात खाली, त्यानेच आपण बांधतो. तर हे सगळं जे आपल्याला जंगलातून भेटतं त्यानेच आम्ही ही पूर्ण 4ही बाजूने वय बांधलेली आहे. म्हणजे आपल्याला दुसरा कोणताही खर्च नसतो, फक्त जे वय बांधायला येणार माणसं त्यांना त्यांचा रोज द्यायचा आहे. परत ह्याच्यामध्ये आम्ही जास्वंदीची झाडं, परत ही लिंगड बोलतात ह्याला, ही जी आहे हे लिंगडीचं झाड आहे. ह्याला काय आहे, तुम्ही ह्याच्या फांद्या जरी तोडून लावलात तरी ते जगतं. त्याच्यामुळे आम्ही 4ही बाजूला लिंगडाची अशी फांद्या टोचून ठेवल्या आहेत लिंगडाच्या. आणि आपलं जे जास्वंदीचं फूल असतं, जे गणपती बाप्पाला एकदम प्रिय असतं, ते अशी आपली ही बाग. तर आपण काय, आता ही आम्ही जी क्लीन पण केलं आहे ते पण मला तुम्हाला दाखवायचा होता, कारण का सेकंड पार्ट माझा क्लोज करायचा आहे. तर आपण हा सेकंड पार्ट इकडेच क्लोज करतो. आणि त्याच्यात मी तुम्हाला जो आम्हाला इकडे साफ करताना जो सापाचं पिल्लू दिसलं ती पण व्हिडिओ मी इकडे मेन्शन करेल. तर आपला हा व्हिडिओ इकडेच क्लोज करूया. ही बाग तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा नक्की. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ते महत्त्वाचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि यवा कोकणात ही अशी मज्जा करू भेटतं, तर यवा कोकणात फिरा. आता तर पावसाचे दिवस आहेत म्हटल्यावर कोकण तर स्वर्गच होता.